राज्यातील अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेला 28 जूनपासून सुरुवात झाली। राज्यभरात 350 महाविद्यालयात 1.5 लाख प्रवेश क्षमता आहे। तर कोल्हापुरातील शासकीय अभियांत्रिकीच्या 5 शाखेसाठी एकूण 300 जागा आहेत। केंद्रीय ऑनलाईन पद्धतीनं ही प्रवेश प्रक्रिया होतीये। विद्यार्थ्यांना अर्ज करण्यासाठी 8 जुलैपर्यंत मुदत देण्यात आली आहे। कागदपत्र पडताळणीसाठी यंदा आणि प्रत्यक्ष व्हेरिफिकेशन असे 2 पर्याय देण्यात आले आहेत, अशी माहिती समन्वयक प्राचार्य डॉक्टर नितीन सोनजे यांनी दिली आहे। अर्ज केल्यानंतर 2 प्रकारचे त्यांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आपण करणार आहोत। एक म्हणजे फिजिकल स्क्रुटिनी डॉक्युमेंटची, म्हणजे ज्याच्यासाठी विद्यार्थ्यांना सगळे आपले ओरिजिनल घेऊन आमच्या संस्थेत यावं लागेल आणि त्याच्यावरून आम्ही त्यांचे ओरिजिनल व्हेरीफाय करणार आहोत। दुसरी सुविधा दिलेली ई स्क्रुटिनी, ज्याच्यामध्ये विद्यार्थ्याला संस्थेत यायचं नाही आहे, त्यांनी फक्त आपले डॉक्युमेंट अपलोड करायचे आणि ते डॉक्युमेंट आम्ही कॉम्प्युटराइज पद्धतीने त्याला व्हेरीफाय करणार आणि त्याच्यामध्ये काही त्रुटी असल्या तर विद्यार्थ्याला कळवणार, अदरवाईज कन्फर्मेशन करणार। तर हे कन्फर्मेशन आमचं साधारणतः 8 जुलैपर्यंत विद्यार्थ्यांची मुदत संपल्यानंतर आम्ही 9 जुलैपर्यंत आम्हाला पूर्ण करणं ते बंधनकारक आहे। त्याच्यानंतर याच बेसवर विद्यार्थ्यांची मेरिट लिस्ट लागली जाईल, म्हणजे त्याला मी प्रोविजनल मेरिट लिस्ट म्हणतो। ती 12 जुलैला प्रोविजनल मेरिट लिस्ट जाहीर होईल। याच्यामध्ये जर काही विद्यार्थ्यांना वाटलं माझ्या काही त्रुटी राहिलेल्या आहेत, कारण कधी काय होतं, विद्यार्थी तिथं भरताना आपली जी कास्ट कॅटेगरी आहे ती चुकीची टाकतात, ओपन टाकतात, कधी मार्क्स चुकीचे होतात, फीडिंग चुकीचं केलं जातं आणि ते सगळ्या याच्यातून जर पुढे स्किप झालं तर विद्यार्थ्याला त्याच्यावर कधी तर ते इवन विद्यार्थी जेंडर पण चुकीचे टाकतात। तर मग हे कुठून स्किप झालं तर याच्यासाठी दुरुस्ती करण्यासाठी 13 जुलै ते 15 जुलै संध्याकाळी 5 वाजेपर्यंत ती विद्यार्थ्याला मुदत दिलेली आहे आणि त्याच्यानंतर 17 जुलैला फायनल मेरिट लिस्ट डिक्लेअर होणार आहे। अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेची संपूर्ण माहिती देण्यासाठी सीईटी सेलच्या वतीनं लवकरच कोल्हापुरात मोफत शिबिराचं आयोजन करण्यात येणार आहे। आजच सीईटी सेलचं पण मला बोलणं झालं आहे, तर सीईटी सेलमार्फत एक कार्यशाळा कोल्हापूरमध्ये प्रायोजित आहे। म्हणजे विद्यार्थ्यांनी फॉर्म कसा भरावा, कॉलेज कसे निवडावेत, ब्रँचेस कशा निवडाव्यात, याबाबतचं सीईटी सेलमार्फत शासकीय मार्गदर्शन कोल्हापुरात प्रायोजित आहे। प्रवेश प्रक्रिया संबंधी अधिक माहितीसाठी cetcell.mahacet.org हे संकेतस्थळ देण्यात आले। विकल्प आणि प्रत्यक्षात प्रवेश फेरीचं वेळापत्रक नंतर जाहीर करण्यात येणार आहे।